मुदखेड काँग्रेसतर्फे इफ्तार पार्टी, भाईचारा आणि एकतेचा संदेश. अधिकारी व पदाधिकारी उपस्थित. मुदखेड शहरात काँग्रेस पक्षाच्या इफ्तार पार्टीत सर्वधर्मीय सलोखा पाहावयास मिळाला असून भाईचारा व एकतेचा संदेश जोपासण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे. शहरातील जुन्या वस्तीलदारमध्ये तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यातील 27वा रोजा 28 शुक्रवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. मगरिबच्या नमाजच्या पूर्वी मुस्लिम बांधवांनी इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदू व मुस्लिम बांधवांनी सर्वधर्मीय सलोखा व भाईचारा जोपासण्याचा निर्धार केला. उपस्थित असलेले काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष BR कदम, कार्याध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, बालाजी चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव किन्हाळकर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष पिंटू पाटील वासरीकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवानंद शिप्परकर, तहसीलदार आनंद देऊळगावकर, पोलीस निरीक्षक वसंत भोकर, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष गोविंद पाटील गोड यांची प्रमुख उपस्थिती होती. इफ्तार पार्टीत दुआ अदा करत हिंदू, बौद्ध, मुस्लिम बांधवांनी सर्वधर्मीय एकात्मतेला जोपासण्याचा संदेश दिला. इफ्तार पार्टीचे आयोजन काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर, शहराध्यक्ष कैलास गोडसे, कार्याध्यक्ष मोहम्मद गौस, शहर अध्यक्ष मुजीब पठाण, प्राध्यापक संदीप कुमार देशमुख, तौफिक इनामदार, मोहम्मद पुराण, अंकुश मामिडवार, सचिन चंद्रे, प्रशांत पाटील मुंगल, भगवान पवार, बालाजी बुयेवाड, सूर्यकांत चौदंते, राजू चौदंते, ऋषिकेश चौदंते, अविनाश चौदंते, आकाश सोनटके, श्रीनिवास माधववाड, सरपंच साहेबराव घोरखडवाड, पत्रकार प्रल्हाद म्हस्के, संजय डोकेफोड, विश्वनाथ पवार निवघेकर, मारुती गाडे, यशवंत रणखांबे, इक्बाल कुरेशी, साहेबराव देशमुख, भीमराव महाद्वाड, सटवाजी पडंगळे, महेश पवार, लतीफ टेलर, प्रभाकर जाधव, बालाजी पाटील, श्याम पाटील, रोही पिंपळगावकर, प्रल्हाद राहेरे यांच्यासह काँग्रेसच्या तालुका व शहर काँग्रेसच्या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.